वकिलाला फी कधी द्यायची हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही तुमची केस हरण्याची शक्यता ही 70% पेक्षा जास्त आहे. नमस्कार. गेल्या 22 वर्षामध्ये प्रॅक्टिस करताना शेकडो पक्षकारांबरोबर काम करताना एक नक्की लक्षात आलेलं आहे, की पक्षकारांना, वकिलांना पैसे कधी द्यायचे असतात ह्याच्याबद्दल क्लॅरिटी नसते. ह्यामध्ये मला 3 पॅटर्न लक्षात आलेले आहेत. पहिला, सुरुवातीला थोडेफार पैसे देतात. केस सुरू झाल्यावर आणखीन थोडे पैसे देतात आणि केस संपल्यावरती किती पैसे द्यायचे ठरले होते ते आठवत बसतात. ह्याला जर ओव्हरकम करायचं असेल, तर मी तुम्हाला ह्याचा पर्याय सांगतो. ज्यावेळेला तुम्ही कन्सल्टेशनसाठी जाता, त्यावेळेला 500, 1000, 5000 जे काही सिटीनिहाय आणि वकिलाच्या सिनियरिटी निहाय पैसे असतील ते पहिले द्या आणि त्यांच्याकडनं योग्य कन्सल्टेशन घ्या. सेकंड, कोर्ट केस फिक्स झाल्यावर जी काही एकूण रक्कम ठरलेली असेल, त्याच्या 40 ते 50% रक्कम त्याच वेळेला द्या. तिसरं, पुढच्या रकमेचे टप्पे हे तुम्ही बांधून घ्या, की दर महिन्याला देणार आहात का? दर तारखेला देणार आहात का? दर स्टेजला देणार आहात का? हे जे काही तुमच्यामध्ये ठरेल ते तुम्ही बांधून घ्या. ह्याचा पुढे जाऊन फायदा तुमच्या असं लक्षात येईल, की वकील तुमच्या कामाशी डेडिकेटेड राहतात. दुसरं, तुमच्या कामाला किंवा तुमच्या कोर्ट केसला प्रायोरिटी मिळते. तिसरं, तुमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे खटके उडत नाहीत आणि तुमची केस झटकन संपायसाठी मदत होते. हा आजचा विषय नक्कीच सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव वकिलांसोबत आहेत, तसेच वकिलांचे पक्षकारांसोबत आहे. तुमचा काय अनुभव आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात उद्या अशाच एका भारी टिपसह. तोपर्यंत तुम्ही तुमची सगळे काळजी घ्या.